महाराष्ट्राचा गौरव, भारताचा गौरव माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांना आमंत्रित करतो, त्यांनी मार्गदर्शन करावं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या मतदार क्षेत्रातून उभे असलेले आदरणीय चरणसिंग ठाकूर, मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी व सर्व मित्र पक्षाचे सन्माननीय नेते मंडळी आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, आज या ठिकाणी मोहोळला येत असताना मला जुन्या काळाची आठवण झाली. मी हेलिकॉप्टरमधून जुनं मोहोळ कुठे आहे काय आहे बघत होतो. ज्यावेळी वर्धा नदीचं पाणी रात्री मध्यरात्री या शहरात घुसलं आणि जो हाहाकार झाला तो आम्ही आपल्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. त्या काळामध्ये माझे जे प्रायव्हेट सेक्रेटरी ते दिवे साहेब याच भागामध्ये तहसीलदार आणि मी त्यावेळी एक युवा कार्यकर्ता होतो. या सर्व ठिकाणी जे संकट आलं त्या संकटामध्ये नवीन मोहोळचा निर्माण झालं आणि या गावातल्या जनतेने ज्या धैर्याने ज्या क्षमतेने या संकटाचा मुकाबला केला आणि हे संकट सहन केलं, त्या जनतेला त्या संकटावर मात करून आज त्यांनी चांगल्या प्रकारे मोहोळ घडवलं. त्याबद्दल या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांचा अभिनंदन. तो काळ कठीण होता. दुसरी आठवण मला झाली की गंगाधरराव कोरडे 3दा विधानसभेकरता उभे होते. मी युवा होतो. त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मोहोळ, जलालखेडा, सावरगाव सगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी दौरे करण्याची मला संधी मिळाली. विशेषतः गंगाधरांचं याकरता मला स्मरण होऊन राहिलेलं की गंगाधरांनी या भागामध्ये पक्षाचा विस्तार करण्याकरता मोलाचं सहकार्य केलं. त्यावेळी वाईट परिस्थिती होती, अनुकूल काळ नव्हता, सत्ता मिळण्याची शक्यता नव्हती, जनतेमध्ये सन्मान नव्हता, आदर नव्हता. त्या काळामध्ये गंगाधरराव असतील, महादेवराव गुरव असतील, अनेक मोहोळचे आमचे कार्यकर्ते होते, नरखेडचे कार्यकर्ते होते. या सगळ्यांनी त्या काळामध्ये, बेलोण्याचे कार्यकर्ते होते, या सगळ्यांनी त्या काळामध्ये या प्रवाहाच्या विरुद्ध पोहून त्यांनी आमचा पक्ष आणि विचार वाढवला आणि आज त्यांच्या प्रयत्नांमधून या पक्षाला एवढं मोठं स्थान प्राप्त झालं. त्या सर्व कार्यकर्त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो आणि आज आम्ही जे काही आहे त्यांच्यामुळे आहे याचं स्मरण करतो. निवडणूक म्हटली की साधारणपणे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ज्या पक्षाला आणि ज्या उमेदवाराला आपण मागच्या निवडणुकीत विजयी करतो त्याला आपण विचारतो की या 5 वर्षात तुमच्या पक्षाने आणि तुम्ही आमच्याकरता काय केलं. या भागामधून गेल्या 25 वर्षापासून जे जे निवडून आले त्यांनी काय केलं आणि ज्या पक्षाला तुम्ही साथ दिली त्यांनी काय केलं विचारण्याचा तुमचा अधिकार आहे. 1947 साली आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. आज 75 वर्ष पूर्ण होत आहे. पण आपल्याला माहित आहे की या 75 वर्षापैकी 60 वर्ष राज्य करण्याची संधी काँग्रेस पक्षाला मिळाली. बैलजोडी होती, बैलजोडी लोकांनी ठप्पे मारले. मग गाय वासरू आला, गाय वासरूवर ठप्पे मारले. मग पंजा आला, डाव्या हाताचा का उजव्या हाताचा त्याच्यावर ठप्पे मारले. कधी चड्डी काँग्रेस झाली, कधी रेड्डी काँग्रेस झाली, कधी हर्ष काँग्रेस झाली, पवार काँग्रेस झाली.
काँग्रेस तयार झालं. आता एकूण राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले. म्हणजे एक गोष्ट पक्की आहे की सत्ता आली का काँग्रेसची बैलजोडी मोठी हुशार, हिरवं दिसला का जाऊन धसते तिकडे. आणि त्यामुळे बदल होत गेला. पण दरवेळेला आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनी या भागाचा जो विकास करायला पाहिजे तो केला नाही. पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा देशाचे प्रधानमंत्री होते तेव्हा एअर इंडिया उघडलं. 70,000 कोटी रुपयाचा एअर इंडियाचा घाटा. शेवटी एअर इंडिया विकला होता. पण जेव्हा एअर इंडियाच्या ऐवजी इंडिगो जेट एअरवेजची विमान वाहतूक नागपूरहून सुरू झाली तर नागपूर मुंबईचं तिकीट जे होतं ते 12,000 होतं, ते 3,500 आणि 4,000 होतं. मग कशा करता विमानाकरता 70,000 कोटी रुपये सरकारचे खर्च केले. सरकारने भिलाई सारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी स्टीलचे कारखाने टाकले, हॉटेल सुरू केले आणि या सगळ्यांनी दिवाळं घेतलं. चुकीची इन्व्हेस्टमेंट केली, चुकीची प्रायोरिटी, चुकीची प्राथमिकता आणि त्यामुळे देशाचं नुकसान झालं. बॅड अँड करप्ट गव्हर्नन्स, भ्रष्ट आणि चुकीचं नियोजन यामुळे आज गरीब गरीब होत गेला, धनवान धनवान होत गेला. काँग्रेसने नारा दिला होता हम गरीबी हटाएंगे, पण कुणाची गरिबी हटली? शेतकऱ्याची गरिबी हटली, शेतमजुराची गरिबी हटली, गावामध्ये काम करणारा लोहार असेल, चर्मकार असेल, कुणाची गरिबी हटली? गरिबी फक्त काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची, शेले चपाट्यांची आणि चमच्यांची गरिबी हटली. एक पाव हटाओ, गरिबी हटाओ, हो गया इसका. कोणाला मेडिकल कॉलेज, कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज, कोणाला डीएड कॉलेज, कोणाला बीएड कॉलेज, कोणाला प्राथमिक शाळा. शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, आणि गावोगावी काँग्रेस राष्ट्रवादीची रोजगार मी. न जात पर न बात पर, इंदिरा जी की बात पर कोई लगेगी हाथ पर. लो अंधेरी रात में दिया मेरे काय भेटलं मला आता बावनकुळे साहेबांनी आठवण करून दिली गाडी. अंधेरी रात में दिया मेरे हात. त्या काळामध्ये वीज नव्हती, लोड शेडिंग राहायचं. मी विधानमंडळामध्ये आमदार होतो. मी विलासराव देशमुखांना सांगितलं तुम्ही फार कनवळू मुख्यमंत्री आहात. तुमची इच्छा आहे की मोठे मोठे लोक, श्रीमंत लोक व्यायाम करण्याकरता जिम मध्ये जातात, पण तुम्हाला तुम्ही ठरवलं की हा जो घाम आहे हा गरीब माणसाच्या शरीरातून पडला पाहिजे आणि म्हणून तुम्ही लाईट बंद केले, पंखे बंद झाले आणि आपोआप घाम पडायला निघायला सुरुवात झाली. जेव्हा उजेडात कामं जेव्हा करायची असतील तेव्हा लाईट होते आणि जेव्हा अंधारातले काम सुरू झाले तेव्हा लाईट बंद झाली. म्हणजे असं सरकार होतं की आमचा सगळ्या वेळा सरकारमध्ये संघर्ष करणार. शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते, शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती, दोन्ही होते ते विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होतं तर शिक्षक. अशी स्थिती होती की गावात जायला रस्ता नव्हता. मला आठवते मी एकदा त्या काळामध्ये निवडणूक प्रचारामध्ये जात होतो, जीप मध्ये बसलो होतो, तेव्हा एक स्कूटरवर एक तरुण मुलगा आपल्या पत्नीला घेऊन चालला होता आणि स्कूटर चालवता चालवता तो मागे वळून वळून बघत होता. माझ्या बरोबर बसलेल्या नेत्याने सांगितलं देखो आपको देख रहा है. अरे पगले मतलब वो मुझे नहीं देख रहा है, वो बार बार हाथ लगा कर देख रहा है कि उसकी पत्नी है कि गिर गई, है कि गिर गई. कारण गड्ड्यातच रस्ता, असेच रस्ते होते. आता वरुड मोर्शीचा रोड कसा झाला आहे का गड्डे?
आता काटोल पासून नागपूरमध्ये रोडचं काम सुरू आहे. काटोल शहरात रिंग रोड आला. त्यावेळेचे रस्ते आता गावात जायला रस्ते नव्हते. मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री झालो, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला, मुंबईतले उड्डाणपूल बांधले, वरळी बांधला, सीलिंग प्रोजेक्ट बांधला. तेव्हा त्यावेळेचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींनी मला बोलवलं. त्यांनी मला सांगितलं, नितीन, हर गाव को जोड़ने वाला रोड बनाना है, वो योजना तुम तैयार करो. मी 3 महिन्यामध्ये रिपोर्ट तयार केला आणि अटल बिहारी वाजपेयींच्या स्वाधीन केला. 1 महिन्याच्या आत राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी त्या योजनेचं घोषणा केली. त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये 6.5 लाख गावांपैकी 3.5 लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कोणी नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे. मला आठवतं, मी लॉ कॉलेजला शिकत होतो. मला एकाने सल्ला दिला, डेअरी सुरू करा. मी दातेवाड्याला 6 गाई 2 म्हशी विकत घेतल्या, डेअरी सुरू केली. आणि ज्यावेळी डेअरी सुरू केली, पहिल्या वेतात तर दूध झालं, पण नंतर गाय गावडत राहत. कारण गाय गरम झाली तर हेला थंडा पडत होता, हेला नव्हता तर डॉक्टर गावात राहत नव्हता, डॉक्टर गावात राहत होता तर काय गरम होत नव्हती. शेवटी बँड बाजा वाजला आणि मी डेअरी विकून टाकली. आज खेड्यामध्ये स्थिती फार खराब होती. कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे. टमाटर संत्रा स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. पण त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने जर कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन केले असते, प्री कुलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज उभे केले असते, गोडाऊनमध्ये शेतकऱ्याला आपला माल ठेवण्याची सुविधा प्राप्त करून दिली असती, तर विदर्भातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली असते. आम्ही मदर डेअरी आणली. 450 कोटीच्या प्रकल्पाचं बुटीबोरी MIDC मध्ये काम सुरू झालेलं आहे. 5 लाख लिटर रोज दूध घेतोय आणि 5 वर्षाच्या आत 50 लाख लिटर दूध आपण घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि हे जर आपण दूध देऊ शकलो तर विदर्भातला शेतकरी आत्महत्या करणार नाही असं मला विश्वास आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 90 लाख लिटर दूध एका जिल्ह्यात तयार होतं. सांगली जिल्ह्यामध्ये 80 लाख लिटर दूध एका दिवशी तयार होतं. सातारा जिल्ह्यामध्ये 70 लाख होतं. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात होतं, अहमदनगर जिल्ह्यात होतं आणि अख्ख्या पूर्ण विदर्भामध्येही 50 लाख लिटर दूध. कशी आपली प्रगती? आम्ही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. मी स्वतः लक्ष घालून व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये 1952 साली आपली गाय जी ब्राझीलला गेली होती, गीर जातीची, त्या गायीचा सांड तिथं तयार होता. त्याचं सिमेंट भारतात आणलं आणि या ठिकाणी 2 लिटरच्या गोरीला दिलं. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. बेटी बचाव अभियानची गरज नाही, गायी करतात. आता 100% गोरीच होईल आणि 100% गोरी होईल. आणि 2 लिटर तुम्हाला माहिती आहे टेस्ट ट्यूब बेबी, त्याला का जाहिरात लागते ना, मुलं बाळ झालं नाही तर येऊन भेटा डॉक्टर. एम्ब्रिओ ट्रान्सफर जसं माणसा करता आहे तसं 2 लिटरच्या गाईचा एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचा आणि टेस्ट ट्यूब गोरी तयार करायची आणि ती देशी गाय तयार करायची 20 लिटर 25 लिटरची आणि गोरीच होईल. अशी पहिली लॅबोरेटरी आपण नागपूरच्या व्हेटरनरी कॉलेजला सुरू होती. दुसरी लॅबोरेटरी शरद पवार साहेबांनी बारामतीत सुरू केली. तिसरी लॅबोरेटरी सांगलीमध्ये चितळे डेअरीमध्ये सुरू झाली आणि या तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन करण्याचं सौभाग्य मला मिळालं. आणि
की मदर डेअरीच्या माध्यमातून आता 15,000 गायी आपण वाटणार आहे आणि प्रत्येक गाय 20 लिटर दुधाची आहे ती करण्याचा आपला प्रयत्न आहे.